मैत्रिणींनो, पावसाचे पाणी घेऊन तुम्ही कधी दही बनवलेत का? नाही ना? चला तर मग आपण आज पावसाचे पाणी घेऊन दही कसे तयार करायचे ते पाहूया. आणि हे पाणी कोणत्या दिवशी पावसाचे घ्यायचे आहे ते पण पाहूया. आणि माझा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे दर महिन्याला येणारे हस्त नक्षत्र. मी इथे एक पसरट भांडे घेतलेले आहे आणि त्याचा तोंडाकडचा भाग मोठा असं मी 5 भांडं घेतलेलं आहे. तुम्ही असं तांब्या घेतलात तर चालणार नाही, कारण का तांब्यामध्ये पावसाचे पाणी जास्त घेता येणार नाही, कारण का त्याचं तोंड लहान असल्यामुळे आपल्याला तांब्याचा काही उपयोग होणार नाही. तर असेच मोठं तोंड असणारं एखादं वाडगं किंवा भांडं असं काहीतरी घ्यायचं आहे आणि त्याला ना असं एक खडका गुंडाळून घ्यायचा आहे की वरून जे पावसाचं पाणी पडेल ते त्या भांड्यात पडेल आणि ते पण छानपैकी आपण इथे गाळून घेणार आहोत. म्हणून आपल्याला असा एक फडका त्या भांड्याला बांधून घ्यायचा आहे. आणि आता आपण हे भांडं जिथे पावसाचं पाणी जास्त पडेल आणि त्या भांड्यामध्ये तिथे आपल्याला हे भांडं नेऊन ठेवायचं आहे. चला तर मग आपण आता हे भांडं नेऊन ठेवूया. तर मी इथे हे भांडं पत्र्यावर नेऊन ठेवणार आहे. वरती काहीही नाही, सर्व पूर्ण बाजू मोकळी आहे. पावसाचं जे पाणी पडेल ते त्या भांड्यामध्येच पडेल. अशा प्रकारे पूर्ण हे बघा मोकळं आहे. पनळीचं पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे. अशा आता इथे आपण असं ठेवून देणार आहोत. तर हे पहा, मी इथे हे असं भांडं ठेवलेलं आहे. आता हे दिवसभर मी असंच ठेवणार आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. मी हे ठेवलेले भांडे आता परत आणणार आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी किती साठलं आहे ते पाहूया. तर हे पहा, मी हे भांडे आणले आहे आणि किती पाणी साठलं आहे ते पाहूया. आपण इथे भांड्याला जो रुमाल बांधलेला आहे तो काढून घेऊया. रुमालाची गाठ सुटेपर्यंत आपण हस्त नक्षत्र कधी आहे ते पाहूया. तर सप्टेंबर महिन्यात 6 तारखेला हस्त नक्षत्र आहे, त्या दिवशी हरतालिका आहे. आणि ऑक्टोबर महिन्यात 3 तारखेला हस्त नक्षत्र आहे, त्या दिवशी घटस्थापना आहे. तर अशी मी तुम्हाला 2 दिवस सांगितलेले आहेत, त्या दिवशी आपण हा प्रयोग करू शकता. तर हे पहा, मी ह्या भांड्यामध्ये किती पाणी साठलं आहे ते. मी मोठ्या तोंडाचं भांडं ठेवल्यामुळे मला एवढं पाणी मिळालेलं आहे. जर मी इथे तांब्या ठेवला असता तर माझा तांब्या अर्धासुद्धा भरला नसता. तर आपण सुद्धा अशी प्रोसिजर करू शकता. पण भांडं ठेवताना असं मोठ्या तोंडाचंच भांडं ठेवा. तर आता आपण ह्या पाणी घेऊया आणि ते गाळून घेऊया. आता आपण परत इथे मी पाणी गाळून घेत आहे आणि गाळून झाल्यानंतर मी ते पाणी आता बाटलीमध्ये ओतून ठेवणार आहे. तर मी 1 लिटरची बाटली घेतलेली आहे आणि पाणी गाळून घेतलेलं आहे. आता मी ते बाटलीत ओतत आहे. अशा प्रकारे आपण बाटलीत पाणी ओतून ठेवायचं. काचेची बाटली असेल तर फारच उत्तम. मला अजून काचेची बाटली मिळालेली नाही. मी नंतर हे पाणी काचेच्या बाटलीतच ठेवणार आहे. आता आपण हे पाणी घेऊन दुधामध्ये ओतून विरजण कसं लागतं ते पाहूया. 1 डबा व मेजरमेंटचा कप घेतला आहे आणि दूध घेतले आहे. 1 कप दूध घेऊन डब्यात ओतले आहे आणि त्याच कपाने मी थोडेसे हस्त नक्षत्राचे पाणी घेऊन त्या दुधामध्ये ओतणार आहे. 1 कप म्हणजे 240 mlचा हा मी 1 कप दूध घेतलेला आहे. आणि आता ह्याच कपाने आपण पाणी मोजून घेऊया. तर इथे मी तळाचा भाग बुडेल म्हणजे पाव कप धरा इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ते मी आता दुधामध्ये सर्व मिक्स करून ओतणार आहे.
झाकण लावून ठेवते व उद्या पाहूया आपले विरजण कसे लागले आहे ते. दुसऱ्या दिवशी आपण हे विरजण कसे लागले आहे ते पाहूया. तर हे पहा विरजण कसे लागले आहे ते. आहे की नाही निसर्गाची किमया. तर आपल्याला आता असे शेजारणीकडे विरजण आणायला नको किंवा आपल्या नवऱ्याला पण सांगायला नको, अहो 10 रुपयाचं येताना दही आणा म्हणून. आणि आपण दूध घ्यायचे आणि नक्षत्राचे पाणी ओतायचे म्हणजे आपलं विरजण लागले. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.